शारदाने एक वही 25.50 रुपयाला, एक पेन 7.50 ला आणि 6 पेन्सिली प्रत्येकी 1.25 ला खरेदी केल्या. तिने दुकानदारास 50 रुपयाची एक नोट दिली. दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम किती? शारदाने खरेदी केली. त्या खरेदीमध्ये तिने वेगवेगळ्या वस्तू घेतल्या आणि दुकानदाराला तिने किती रुपये दिले? 50 रुपयाची एक नोट दिली. तर तिला परत रक्कम किती मिळाली असं आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी. तर पाहूया आपण एक वही किती रुपयाला दिली. वही किती रुपयाला दिली? 25.50 म्हणजे 25 रुपये 50 पैसे. पेन 7 रुपये 50 पैसे. आणि 6 पेन्सिल प्रत्येकी 1 रुपये 25 पैशाला, म्हणजे एक पेन्सिल 1 रुपया 25 पैशाला. पहा बाजूला 1 रुपया 25 पैशाला एक पेन्सिल, तर 6 पेन्सिलची किंमत किती? 6 पंचे 30, 30चे 0, 3, 6 दुनी 12, 3 15, 15चे 5, चाला 1, 6 1 6, 1 7, 2 स्थळांतर दशांश 2 स्थळांतर, म्हणजे 7 रुपये 50 पैसे कसे झाले? 6 पेन्सिलीची किंमत. तर 6 पेन्सिल 7 रुपये 50 पैसे. आता सर्व खरेदी तिची किती रुपये झाली त्याची बेरीज करूया. 0 0 0 0, 5 आणि 5 10 आणि 5 15चे 5, चाला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 7 13, 13 आणि 7 20, 20चे 0, चाला 2, 2 आणि 2 4, 40 रुपये 50 पैसे एवढी खरेदी शारदाने केली. आता तिने दुकानदाराला किती रुपये दिले होते? तर तिने दुकानदाराला 50 रुपये दिले होते. दुकानदाराला किती रुपये दिले तिने? 50 रुपये. 50 रुपये दिले. मग 50 रुपयातून 40 रुपये 50 पैसे वजा करावे लागतील. 50 वजा 40 रुपये 50 पैसे. आता 50 च्या नंतर दशांश दिला आणि 2 शून्य दिले तर आपल्याला गणित करायला सोपं जाईल. त्याची किंमत 50च असते. किंमत बदल होत नाही, कमी होत नाही आणि जास्तही होत नाही. शून्यातून शून्य गेला, शून्य राहिला. शून्यातून 5 जात नाही, 10 तून इकडचा हप्ता घेतला, 10 तून 5 गेले, 5 राहिले. इथला एक इकडे गेला म्हणजे 9चे 9, आणि इथला एक इकडे गेला म्हणजे 4 तून 4 गेले 0. म्हणजे दुकानदारानं शारदाला 9 रुपये 50 पैसे परत केले. शारदास 9.50 म्हणजे 9 रुपये 50 पैसे परत केले. संपलं.